नमस्ते. मी मिसेस सुषमा ठाकरे. आज आपल्याला पौर्णिमानिमित्त काही माहिती देते आहे. ही खूप मोठी पौर्णिमा असते, वडपौर्णिमा. वडाच्या झाडाची पूजा पण केली जाते, नैवेद्य प्रसाद पण ठेवला जातो आणि 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण स्त्रिया प्रार्थना पण करतो. आणि हे फार पुरातन काळापासून ही पूजा वडाची चाललेली आहे. याला सायंटिफिक रिझन असं आहे की पहिलेच्या काळी सुना या सासूरवाशी नसायच्या, खूप कामं असायची. घराच्या बाहेर पडणं, मौज-मजा करणं, तेव्हाची ही व्याख्याच वेगळी होती. तेव्हा कुटुंब पद्धती होती आणि म्हणून ती जर वडाची पूजा करायला गेली तर तिला हाय अमाऊंट ऑफ ऑक्सिजन मिळायचा. पण आता सर्वीकडे ऑक्सिजन आहे. मुली मोकळ्या आहेत, न्यूक्लिअर फॅमिलीत राहतात, जॉब करतात. ठीक आहे, चांगलं आहे, शिकल्या मुली. मी पण त्यातलीच आहे, मी पण डबल ग्रॅज्युएट आहे. पण मुलींनी संस्कार हे विसरू नये आणि वडाची पूजा ही करावी, आनंद घ्यावा, हाय अमाऊंट ऑफ ऑक्सिजन घ्यावा प्रामुख्याने सांगायचं म्हणजे. आणि आजच्या दिवशी मी तुम्हाला आपल्या जी भवानी असते, कुलदैवत कुळाचार असतात, त्याबद्दल मी सांगणार आहे. बघा, जशी आपली आई असते ना, आपल्या आईने आपल्याला जन्म दिला आहे, तशीच आपली एक कुळाची आई असते. तिचा कुलधर्म करणं हे फार आवश्यक असतं. जर कुलधर्म आपण केला नाही तर आपल्याला त्रास होतो. जसं आपल्या आईचं आपण ऐकलं नाही तर आपली आई ओरडते ना आपल्याला, तशीच ती आई पण आपल्याला ओरडते. पण कुठलीच आई असा श्राप वगैरे आपल्याला देत नसते, लक्षात घ्या. तर आजच्या दिवशी काय करावं? ज्या स्त्रियांवर कोर्ट केसेस आहे किंवा ज्यांची मुलं आता पास झालेली आहे पण आता नीटची ॲडमिशनची वाट बघतात आहे किंवा अजून काही पोस्ट ग्रॅज्युएट करतात आहे किंवा लग्नाचे प्रॉब्लेम्स आहे, यासाठी मी काही प्रामुख्याने तोडगे आज तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या. सर्वात पहिले आपल्या तुळजाभवानीचा टाक जो असतो, आपल्या देवीचा टाक असतो, तो एका ताटात घ्यावा. स्वच्छ त्याला स्नान घाला. तूप, मध, 1 पॉईंट गोमित्र छोटंसं आणि त्याच्यानंतर उसाचा रस याने छान स्वच्छ धुवून आईला आंघोळ करून छान कोरडं करून एका ताटात ठेवावं. नंतर कुंकुमार्चन करावं. आता कुंकुमार्चन करताना जर तुम्हाला मंत्र माहीत असेल देवीचा तर तो म्हणा, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणून जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालेल. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही सप्तशतीचे पाठ करू शकता. 14 संकल्पयुक्त करा. हातात पाणी घ्यायचं, संकल्प करायचं, स्वतःचं नाव घ्यायचं की हे आई तुळजाभवानी, मी संकल्प करते की मी तुझे 7 पाठ करणार आहे. माझ्या मुलीचं काम होऊ दे, माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न सुटू दे, तिला चांगलं स्थळ मिळू दे, असा संकल्प करावा. थर्ड म्हणजे देवी महात्म्य तुम्ही वाचू शकता, संस्कृत किंवा मराठी प्राकृत. चौथा पॉईंट म्हणजे तुम्ही गाईला, उद्या पौर्णिमा आहे 11पर्यंत, तर गाईला पोळी, कुत्र्याला पोळी, कावळ्याला घास, मुंगीला घास, हे सर्व करा तुम्ही. आणि जमल्यास देवीची ओटी भरा. हा उपाय करून बघा. कुठले पण देऊळ जर जवळ असेल तर देवीची ओटी भरा, खणा नारळाने ओटी भरा आणि संकल्प करा, आईला नमस्कार करा. फॉर एक्झाम्पल आता मी माहीमला राहते मुंबईला, तर माझ्या घराजवळ शीतला मातेचं मंदिर आहे, तर मी आजच शीतला मातेला ओटी भरून आली. आणि खूप जागृत देवस्थान आहे, 300 वर्षापूर्वीचं ते जागृत देवस्थान आहे. आणि जेव्हा जेव्हा मी त्या देवळात गेलेली आहे तेव्हा देवयाईने मला काहीतरी माझ्या पदरात खूप चांगलं दिलेलं आहे. तुमच्याही पदरात देवयाई चांगलंच फळ देईल अशी मी देवीला प्रार्थना करते. आणि बघा, सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करा. आपल्या नातेवाईकांचं भलं हो म्हणा, कर्म चांगले करा. बघा, या जिभेने आपण मंत्र म्हणतो, या जिभेवर आपली लक्ष्मी आणि सरस्वती विराजमान असते. तर या जिभेनेच आपल्या प्रत्येक नातेवाईकाचं चांगलं होऊ द्या म्हणा. जरी त्यांनी आपल्याबद्दल चांगले विचार नाही केले, आपल्या पाठीमागे पुष्कळशा स्त्रियांना अशी सवय असते की समोर गोड बोलतात आणि मागे काम झालं की त्याच व्यक्तीला नावं ठेवतात. ज्या व्यक्तीकडनं तोडगे घेतात त्याच व्यक्तीला नावं ठेवले जातात, हसलं जातात. पण तो त्यांचा प्रश्न आहे. आपण एकच ठेवावं की चांगला विचार ठेवावा आणि दुसऱ्यांचं भलं होऊ दे म्हणा. बघा, तत्काळ तुमच्याकडे तुमच्या पदरात देवी ओटी भरेल आणि तुमच्या मुलीचं लग्न होईल चांगल्या ठिकाणी. तुम्हाला हवं असलेल्या मुलींना, ज्यांना कॉलेजेस चांगले हवे त्यांना कॉलेजेस मिळेल. ज्या PGचं लिस्टची वाट पाहत होते त्यांना PGचं चांगलं कॉलेज मिळेल. आणि ज्यांच्या तब्येती खराब आहेत त्यांना तब्येतीबद्दल देखील चांगलं होईल. आणि हा उपाय करून बघा.
झालेली सेवा मी माझ्या तुळजाभवानी चरणी रुजू करते. श्री तुळजाभवानी प्रसन्न. जगदंब जगदंब जगदंब.